तुमच्या हातावर चिखल लागला आहे. आत्ताच खेळून आला आहात. तुम्ही 4.5 वर्षांचे आहात आणि घरात टेबलवर खूप सारं खायचं सामान ठेवलेलं आहे. तुम्ही मिठाईकडे गेलात, हात पुढे केला तर आईने हातात एक छोटी काची ठेवली आणि तिने हातावर मारलं. म्हणजेच मिठाईत काहीतरी गडबड नक्कीच आहे. ती सडलेली असेल किंवा दुसरी एखादी समस्या असेल, पण मिठाईत समस्या आहे, बरोबर ना? मग तुम्ही नमकीनकडे हात नेला, पुन्हा मग पुरीकडे हात वळवला. मग अजून काहीतरी आहे. तुम्ही म्हणालात थोडीशी डाळ दिली तरी चालेल, सूप ठेवलंय ते द्या, पण काहीतरी द्या. जिकडे हात नेला तिकडून मार बसला. याचा अर्थ असा की एवढं सगळं जे खायचं सामान ठेवलंय जगभरातलं, ते सगळं सडलेलं आहे, खराब आहे, बरोबर ना? जिथं पाहावं तिथं दोष काढत असतात. मिठाई खराब आहे, नमकीनही खराब आहे. हा माणूसच खूप निगेटिव्ह आहे. त्याच्याकडे काहीही घेऊन गेलात तरी तो, अच्छा, यावेळेस ही डाळ आहे साधी. परत काठी पडली. तुम्हाला गोष्ट समजतच नाहीये. चुकीचं काहीच नाहीये, काहीही चुकीचं नाहीये. तुम्ही चुकीचे आहात. तुमचा हात घाण आहे. या घाणेरड्या हाताने तुम्ही काहीही खाल्लं, चांगल्यातलं चांगलं आणि उत्कृष्टतम जरी मिळालं, तरीही बर्बादच व्हाल.